सातारा मंत्री मारहाण प्रकरणामध्ये शिंदेंची अजूनही नाराजी आहे का अशा चर्चा सुरू आहेत। कारण दिवसभरातील 2 कार्यक्रमांना शिंदेंची अनुपस्थिती होती। सहकार खाता आणि सायन हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की सायन रुग्णालयाच्या भूमिपूजनाला यानंतर सहकार भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा जो कार्यक्रम नुकताच पार पडला यामध्ये एकनाथ शिंदे दिसले नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याच चर्चा आहे। दोन्ही कार्यक्रमास एकनाथ शिंदे का उपस्थित राहिले नाही याबद्दल बरेचसे कयास लगावले जात आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार कोपरीतील चैत्र नवरात्र देवीचा आज विसर्जन सोहळा आहे। गेले 9 दिवस सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडी महायज्ञ केल्यानंतर आज जय अंबे माताचं विसर्जन आहे। यात एकनाथ शिंदे सहकुटुंब हजर राहणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे गेले नसल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ते भक्तिभावानं देवीची पूजा करतात, त्यामुळे सुद्धा गेले नसल्याची माहिती आहे। मात्र राजकीय वर्तुळामध्ये सातारा प्रकरणानंतर एकनाथ शिंदे हे वारंवार आता देवेंद्र फडणवीस यांना टाळतायत का जाणीवपूर्वक आणि ते कुठेतरी नाराज आहेत का अशा चर्चा सुद्धा रंगतायत। नेमकं काय कारण आहे एकनाथ शिंदे ज्यावेळी मुंबईमध्ये येतील त्यावेळी सांगू शकतील। त्यामुळे बऱ्याच चर्चा आजच्या दोन्ही भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तरी 2 दृश्य आपण पाहताय। सहकार खात्याचा कार्यक्रम आणि सायन हॉस्पिटलचा कार्यक्रम आज झाला। या दोन्ही कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती होती। त्यामुळे साताऱ्यामधल्या ज्या प्रकरणावरून वादंग निर्माण झालेलं होतं त्यावरून शिंदे अजूनही नाराज आहेत का या चर्चा आता जोर धरू लागल्यात।